तर मित्रांनो, T20 वर्ल्ड कप 2024मध्ये टीम इंडियाचा दबदबा हा कायम आहे। ग्रुप ए मध्ये टीम इंडिया टॉपवर आहे। त्यांनी सलग 3 सामने जिंकून सुपर 8 राऊंडमध्ये प्रवेश केलेला आहे। तर न्यूयॉर्कची खेळपट्टी कठीण होती, पण टीम विजयाची हॅट्रिक करण्यात यशस्वी ठरली। तर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामन्यानंतर पाहिलं तर टीम इंडियासमोर एक मोठा प्रश्न आहे, विराट कोहलीऐवजी यशस्वी जयस्वालला ओपनिंगला पाठवायचं का? तर हा प्रश्न निर्माण झालाय कारण मागच्या 3 सामन्यात विराट कोहली ओपनर म्हणून फेल ठरलाय। फक्त 9 चेंडूत 5 रन्स त्याच्या खात्यावर आहेत। त्यामुळेच मग जर विराट कोहलीला ओपनिंगमधून हटवलं तर काय नुकसान होऊ शकतं, तर याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वात आधी तर ही गोष्ट समजून घ्या की विराट कोहलीच्या ओपनिंगवरून इतका गदारोळ का सुरू आहे। खरं तर विराट कोहली T20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग करतोय। सलग 3 इनिंगमध्ये तो फेल गेलाय। आयर्लंड विरुद्ध त्याने 1 रन केला होता, तर पाकिस्तान विरुद्ध 4 आणि अमेरिकेविरुद्ध त्याला 1 रन सुद्धा करता आला नाही। त्यामुळे जो विराट कोहली IPL मध्ये धावांचा पाऊस पाडत होता, त्याच्या बॅटमधून आता धावा निघत नाहीये। त्यामुळे एक्सपर्ट पुन्हा एकदा विराट कोहलीला नंबर 3 वर खेळवण्याचा सल्ला देतात आणि म्हणूनच विराट कोहलीच्या ओपनिंगबद्दल चर्चा सुरू आहे। परंतु मग अशात विराट कोहलीला ओपनिंग पोझिशनवरून हटवलं तर काय नुकसान होईल? आपण याबद्दल बोललोत तर खरं तर विराट कोहलीचा बॅटिंग नंबर बदलल्यास मोठी किंमत ही चुकवावी लागू शकते। आता विराट कोहली बॅटिंग पोझिशन बदलल्यास नियमित ओपनर यशस्वी जयस्वालचा प्लेइंग 11मध्ये समावेश करावा लागेल। अशावेळी शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यापैकी एकाला संघातून बाहेर बसावं लागेल। त्यामुळेच समजा विराट कोहलीला ओपनिंग पोझिशनवरून हटवून नंबर 3 वर खेळवल्यास ऋषभ पंतचं काय होईल हा एक प्रश्न येतो। विराट ओपनिंग करणार नसेल तर सध्याची नंबर 3 ची ऋषभची जागा विराटला द्यावी लागेल। अशावेळी ऋषभ पंतला फिनिशरचा रोल निभावावा लागेल। परंतु अशात मधल्या ओव्हर्समध्ये विराट कोहलीच्या फलंदाजीला वेग मंदावतो, हे ते ओपनिंगला पाठवण्यामागचे एक कारण आहे। त्यामुळे आता विराट कोहली पुन्हा नंबर 3 वर आल्यास तो मोठे फटके खेळू शकेल का? एकूणच विराट कोहलीचा बॅटिंग नंबर हा बदलल्यास टीम इंडियाचा सर्व बॅलन्स हा बिघडू शकतो। त्यामुळे विराटला ओपनिंगला खेळण्याचा जो निर्णय घेतलाय त्यावरून माघार घेणं आता कठीण दिसते। ज्यात विराटने आता ओपनर म्हणून चांगलं प्रदर्शन केलं तर टीम इंडियाच्या कामगिरीत सुधारणा ही होऊ शकते। अशात विराट कोहली आगामी येणाऱ्या सामन्यांमध्ये कसा फलंदाजी करतोय हे पाहण्यासारखे। अशात तुम्हाला काय वाटते, विराट कोहलीला कितव्या क्रमांकावर खेळवलं पाहिजे ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप होताना दिसत होती। मग त्यामागील कारण काय याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।